हैदराबाद गॅझेट रद्द करा अशी मागणी करत हिंगोलीच्या औंढा नागनाथ येथे ओबीसी समाजाच्या वतीने हिंगोली परभणी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्यासह हजारो मराठा बांधवांनी मुंबई येथील आझाद मैदानावर केलेल्या आंदोलनानंतर राज्य सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य करत मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट GR नुसार सर्व सवलती लागू करण्याचे शासन आदेश काढले आहे। मात्र या आदेशानंतर सकल ओबीसी समाज आक्रमक झाला असून सरकारने काढलेला हैदराबाद गॅझेट GR तातडीने रद्द करावा अशी मागणी करत आज ओबीसी समाजाच्या वतीने हिंगोलीच्या औंढा नागनाथ येथे 2 तास रास्ता रोको आंदोलन करत राज्य सरकारने काढलेला हैदराबाद गॅझेट GR तात्काळ रद्द करावा। ओबीसी समाजात होत असलेली घुसखोरी ओबीसी समाज कदापि होऊ देणार नाही असा इशारा ओबीसी समाजाच्या वतीने देण्यात आला। या रास्ता रोको आंदोलन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे हिंगोली जिल्हाध्यक्ष चंदुलवाळे, दिनकर कोकरे, साहेबराव देवकते, शशिकांत वडकुते, विकी देशमुख, वनिता गुंजकर, सर्जेराव दिंडे, विलास आघाव, रमेश सानप, संजय दराडे, राम नागरे, पंकज होडगीर यांच्यासह ओबीसी समाज बांधव तसेच महिला देखील या रास्तारोको आंदोलन मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या। तर 2 तास केलेल्या रास्तारोको आंदोलनामुळे रस्त्याच्या दुतर्फा बाजूला वाहनाची मोठी कोंडी निर्माण होऊन रस्त्यावर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। तर आंदोलन ठिकाणी औंढा नागनाथ पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता। शासनाला वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा शासन GR बद्दल काही बोलत नाही। माननीय मुख्यमंत्री साहेबांनी काल 8 पानी त्यांना पत्र दिले की या GR मध्ये बदल करा किंवा GR रद्द करा, पण शासनाने याच्यावर काही न करता त्यांनी 9 सप्टेंबरला तात्काळ महसूल विभागाला आदेश दिला की ताबडतोब कुंडी प्रमाणपत्र कुंडी लोकांना वाटप करा म्हणून। त्यामुळे शासनाने ही भाषा कळत नाही। शासनाला दडपशाही, रास्ता रोको आंदोलन हीच भाषा कळते। त्यामुळे येणाऱ्या 17 तारखेला कळमनुरीत त्यांनी भव्य एल्गार मोर्चा ठेवला आहे। 17 तारखेला लक्ष्मण हाके येणार आहेत असं कर 17 तारखेला माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्या नेतृत्वाखाली व लक्ष्मण हाके यांच्या अध्यक्षतेखाली शेंडगे अण्णा, ससाने साहेब, नवनाथ आप्पा वाघमारे येणार आहेत। औंढा नागनाथ या ठिकाणी रास्ता रोको करण्यात आलेला आहे, काय मागण्या होत्या? काय आमच्या मागण्या एकच होत्या की जे शासनाने हैदराबाद गॅझेट लागू केलेलं आहे ते रद्द करण्यात यावे व मराठा समाजाला या अगोदरच 10% आरक्षण दिलेले आहे, तरी काही समाजकंटक त्यांचे वारंवार मुंबईला जाऊन आरक्षणाची बेकायदेशीर मागणी करत आहे व सरकार पण त्यांचे लाड पोसत आहे। आम्ही सरकारला एवढीच विनंती करतो की त्यांचेही लाड जसे पुरवितात तसे आमच्या ओबीसी समाजाचे सुद्धा लाड पुरवण्यात यावे, नाहीतर आम्ही सुद्धा आदरणीय भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली तुम्ही लाखोनं आलेत, आम्ही कोटीने येऊ आणि मुंबई जाम नाही, मंत्रालय आणि पूर्ण विधान भवन घेण्याचा इशारा देत आहोत।